नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बघू शकतो आपण ही ज्या गोधड्या आहेत त्या मला वाघोलीवरून आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला 2 गोधड्या बनवून द्यायच्यात कस्टमरला. आणि या ज्या गोधड्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 9वारी साड्या टाकायच्या आहेत. तर आता पहिल्यांदा आपण साड्या मोजूया. याप्रमाणे अशा साड्या दिलेल्या आहेत कस्टमरने. यामध्ये अशा 6वारी साड्या पण आहेत आणि 9वारी साड्या पण आहेत. तर या साड्या आता मी पूर्णपणे काउंट करणार आहे. बघू शकता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 19, 20 आणि खालीवर लावायसाठी याच्यामध्ये असे झडपे आहेत. तर या 9वारी साड्या नवीन साड्या आहेत, त्यांचा आपल्याला कवर लावायचा आहे. तर जवळजवळ 12 साड्यांची ही गोधडी आता बनवायची आहे. तर या 24 साड्या आहेत. 24 साड्यामध्ये आता आपण ही पहिली एक गोधडी बनवणार आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या 12 साड्या मी साईडला काढलेल्या आहेत आणि त्याला मी या 9वारी साडीचा कवर लावणार आहे. आणि एक ह्याच्यामध्ये कस्टमरने आपल्या 9वारी दोन्ही गोधडीमध्ये एक 9वारी साडी टाकायला सांगितलेली आहे. तर ही 9वारी साडी या गोधडीमध्ये टाकणार आहे. तर 12 साड्यांची पहिली ही गोधडी मी आता बनवणार आहे. नंतर मग ही गोधडी बनवणार आहे. तर एकच कस्टमरच्या या 2 गोधड्या आहेत. तर आपण पहिले एका गोधडीचं काम चालू करणार आहे. तर साड्यांना जे काही लेस असतील तर आपण पहिले एका गोधडीचं काम आपण करणार आहे. आणि यामध्ये जे काही लेस असतील फॉल असेल ते मी ते काढणार आहे पटपट. तर 9वारी साडीचा कवर लावून ही गोधडी एकदम मस्त होणार आहे. तर बघू शकतो आपण या जुन्या साड्या आहेत, वापरलेल्या जुन्या टाकाऊ साड्या आहेत. जुन्या टाकाऊ साड्यापासून आता मस्त आपल्याला अशी 9वारी साडीचा वापर करून मस्त अशी गोधडी बनवायची आहे. तर यांना जे काही लेस असतील ते काढून टाकायचे असे पटपट. लेस वगैरे निघून जातात पटपट असे. अशी लेस काढून द्यायची फटाफट. लेस आपण ठेवत नाही साड्यांना बिलकुल बी. नाही काय गोधडी आपली एक साईडला जाड होती, एक साईडला पातळ होती. लेस ठेवायचीच नाही. लेस पूर्णपणे काढून टाकायचं सगळं. तर 12 साड्यांची गोधडी थोडीशी ही जाड होणार आहे. तर कस्टमरला थोडी जाड गोधडी शिवून पाहिजे, त्याच्यामुळे आपण 12 साड्या कस्टमरला दिलेल्या आहेत. तर 12 साड्यांची गोधडी आपल्याला बनवायची आहे. केलेली असते तर त्या टायमाला हे लेस निघत नाही. त्या टायमाला आपण डायरेक्ट कापड काढून टाकायचं लेसचं. तर सर्व साड्यांचे लेस फॉल वगैरे काढून देतो आता पटपट. नंतर मला मग झडपे बनवायचे आहे. तर ज्या काही लेस होते फॉल होते ते आता मी काढून घेतलेले आहेत. आणि हे पूर्ण साड्या पाहू शकतो इथं 12 साड्या आहेत. तर या 12 साड्यांचे आता मला झडपे बनवायचे आहेत. तर झडपे बनवायचं काही एवढं अवघड आहे. फक्त साडीला आपल्याला 2 फोल्ड करायचं आहे. साडीला 2 फोल्ड करून मधोमधासाठी मावळा आम्ही प्रत्येक घेणार आहे. तर ही साडी आहे, या साडीचा आता मला झडपा बनवायचा आहे. तर याप्रमाणे या पूर्ण साडीला आपल्याला 2 फोल्ड करायचं आहे. 2 फोल्ड करून मधोमध अशी टीप मारायची आहे. तर याप्रमाणे आपल्याला पूर्णपणे साडीला असं 2 फोल्ड करायचं आहे. असं 2 फोल्ड करून मधोमध असं टीप मारायची आहे. त्यामुळे साडीचा आपला एक मोठा असा धडपा तयार होतो. आणि या धडप्याप्रमाणे सर्व धडपे आपल्याला असे बनवून घ्यायचे आहेत. आणि याचा जो बंद भाग असतो तो बंद भाग असा कापून घ्यायचा. साडीला 2 फोल्ड करून मधोमध अशी टीप मारलेली आहे आणि याचा बंद भाग असा कापून घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय साडीचा एक मोठा असा धडपा तयार होईल. पाहू शकता हा असा मोठा धडपा तयार झाला पूर्णपणे. तर या धडप्याप्रमाणे बाकीचे सर्व धडपे आता या धडप्याप्रमाणे आता आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर सगळे धडपे आता बनवून घेतलेले आहेत या साडीप्रमाणेच. आणि आता ही जी लांब साईडनी आहे तर लांब साईडने आता आपल्याला साड्या ठेवायच्या आहेत. तर पाहू आता याप्रमाणे असं लांब साईडने साड्या ठेवत आहे.
तर ही लांब साईट आहे. तर याप्रमाणे असं एकावरती एक सर्व आपल्याला 12च्या 12 साड्या ठेवायच्या आहेत. तर याप्रमाणे असं ही बघा लांब साईट आहे. तर याप्रमाणे आपल्याला सर्व साड्या एकावरती एक अशा ठेवून पहिल्यांदा आपल्याला लांब साईडनी स्टिप मारायची आहे. टोटल 12 साड्या आहेत आणि ही नऊवारी साडीचा आपल्याला कवर लावायचा आहे. तर पाहू शकता इकडे ही नऊवारी साडी आहे, हिचाच आपल्याला कवर लावायचा आहे. तर याप्रमाणे असं हे लांब साईडने अशा सर्व साड्या ठेवलेल्या आहेत आणि आता हे 12 साड्या आपल्याला पूर्णपणे मोजायच्या आहेत. याप्रमाणे 2 3 4 5 6 7 आणि 12 असं 12 साड्या मोजायच्या. 12 साड्या मोजून याप्रमाणे आपल्याला असे टीप मारायचे आहे. याप्रमाणे लांब साईडला पहिली आता टीप मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला आडव्या साईडला फिरून घ्यायचं आहे. तर याप्रमाणे असं आडव्या साईडला आता फिरून घेतलं आहे. तर आडव्या साईडला पण टीप मारताना आपल्याला सर्व साड्या मोजायच्या आहेत. सर्व साड्या मोजून आपल्याला टीप मारायची आहे. बघा हे 3 झाले, हे 4 झाले, 5 6 7 12. 12 साड्या मोजून आता आडव्या साईडने पण आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर याप्रमाणे असं आता आडव्या साईडला पण अशी टीप मारून घेतलेली आहे. आडव्या साईडनी पण 12 साड्या मोजून अशी टीप मारून घेतलेली आहे. तर या बाजूला मी आता आडव्या साईडनी पहिल्यांदा पूर्णपणे टीप मारून घेणार आहे आणि नंतर मग आपण बॉक्स बनवणार आहोत. तर आता या बाजूला मी आडव्या साईडने टीप मारून घेणार आहे पहिल्यांदा. तर आता माझी ही गोधडी पूर्ण होत आलेली आहे. एक साईडने मी आता या गोधडीला टीप मारून घेत आहे. याप्रमाणे असं हे टीप मारून घ्यायची. 12 साड्यांची गोधडी थोडीशी जड झालेली आहे. गोधडीला आता आपण ओपन करून पाहूया. खालून वरून दोन्ही साईडला 9वारी साड्या लावलेल्या आहेत. कस्टमरने 9वारी साड्या दिल्या होत्या, त्याच्यामुळे खालून वरून आपण 9वारी साड्या लावलेल्या आहेत. तर गोधडीचं काम झालेलं आहे एक साईडला. अशा पद्धतीने एक साईडला अशी टीप मारून घेतलेली आहे या गोधडीला. आता इथं जास्तीचा भाग मी कापणार आहे. जास्तीचा भाग कापून नंतर मग या गोधडीला मी बॉक्स बनवणार आहे. ही मागची बाजू आहे. तर मागच्या बाजूला पण अशी व्यवस्थित अशी आलेली आहे. तर कॉटनच्या साड्या आहेत त्या 9वारी. घड्या वगैरे तर काय आलेले नाहीत, एकदम व्यवस्थित अशी आलेली आहे. बॉक्स तर बनवल्यानंतर ही गोधडी आपली एकदम सपाट होऊन जाईल. तर याप्रमाणे आपण हा जास्तीचा भाग आता कट केलेला आहे. तर पाहू शकता ही 9वारी साडी आहे आणि जवळजवळ 7.5 फूट लांबीला आहे गोधडी आणि 6 फूट रुंदीला आहे. तर ही आतली बाजू आहे. याप्रमाणे अशी आतली बाजू आलेली आहे. ज्यावेळेस आपण याचा बॉक्स बनवेल त्या टायमाला एकदम सपाट होऊन जाईल ही गोधडी. तर 2 ते 2.5 इंचाची बॉक्स या गोधडीला मी आता बनवणार आहे. तर याप्रमाणे अशा आता बॉक्स बनवून घेतलेले आहेत. पूर्ण 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स या गोधडीला मी अशा आता बनवून घेतलेले आहेत. तर पाहू शकता किती एकदम मस्त अशी गोधडी झालेली आहे ही. आणि फक्त ही 9वारी साडी आहे, कॉटनची साडी आहे, एकदम मऊ आहे. तर आता शेवटची टीप आहे माझी ही आता माझी शेवटची टीप आहे म्हणजे माझी गोधडी आता रेडी आहे.
फक्त या गोधडीला फक्त बॉर्डर लावायचं काम आता बाकी आहे. तर याच कस्टमरची ह्या वागली वगैरे गोधड्या आल्या होत्या मला. ह्याच कस्टमरची अजून एक गोधडी आहे, तर त्या पण गोधडीचं काम मी आता रेडी करायला घेणार आहे. तर आता ती पण 12 साड्यांचीच मला गोधडी बनवायची आहे, सेम याच्याप्रमाणेच. होऊ शकतं याप्रमाणे आपल्याला या गोधडीचं काम रेडी झालेलं आहे. तर मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. 9वारी साडीचा कवर आहे, जवळजवळ 7.5 फूट लांबीला आहे आणि रुंदीला जवळजवळ 6 फुटापर्यंत रुंदी आहे. तर ही समोरील बाजू होती, ही आता मागची बाजू पाहूयात. एकाच कस्टमरच्या 2 गोधड्या होत्या आणि दोन्ही पण गोधड्याचं काम आता आपलं रेडी झालेलं आहे. मागची बाजू आहे, मागच्या बाजूची पण फिनिशिंग याप्रमाणे अशी आलेली आहे. तर मागची बाजू पण एकदम मस्त 9वारी साडीच लावलेली आहे मागच्या बाजूनी पण, आणि मागच्या बाजूची फिनिशिंग पण चांगली आलेली आहे. तर यामध्ये 12 साड्या होत्या, तर 12 साड्यांची ही गोधडी आता रेडी झालेली आहे. याच कस्टमरची अजून एक गोधडी आहे, तर 2 गोधड्यांचं काम होतं यांचं. ही दुसरी गोधडी आहे, तर दुसऱ्या गोधडीची ही वरची बाजू आहे, पाहू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे. या गोधडीला पण 9वारी साडीच लावलेली आहे दोन्ही साईडनी. फक्त आता या गोधडीला बॉर्डर लावायचंच काम बाकी आहे. तर ही समोरील बाजू होती, आता हिची आता आपण मागची बाजू पाहूयात. त्याच गोधडीची ही मागची बाजू आहे, तर मागची बाजू पाहू शकता याप्रमाणे अशी आलेली आहे. तर शेवटी दुसऱ्या गोधडीला 9वारी साडी थोडी कमी पडली होती, म्हणून जी उरलेली साडी आहे तिचा जोड लावून या पद्धतीने असा धडपा बनवलेला आहे, मागच्या साईडला आणि लावलेला आहे. पाहू शकता मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. 9वारी साडीच्या गोधड्या ज्या असतात थोडा नरम होतात, उबदार होतात आणि वापरायला पण चांगले असतात. तर अशा पद्धतीने आपल्या 2 गोधड्यांचं काम रेडी झालेलं आहे. 9वारीचं साडीला कवर लावून आणि मस्त अशी नरम अशी ही गोधडी आता रेडी झालेली आहे. आता फक्त यांना बॉर्डर लावायचं काम बाकी आहे आणि बॉर्डर लावून झाल्यानंतर आपली ही गोधडी अजून जास्त आकर्षक दिसणार आहे. तर पाहू शकता एकदम मस्त अशी फिनिशिंग आहे. तर जुन्या 9वारी साड्या किंवा दुसऱ्या साड्या टाकून देण्यापेक्षा त्याच्यामध्ये गोधडीचा असा मस्त असा वापर होतो आणि खूप युजफुल आहे. तर आज बनवलेल्या या गोधड्या आपल्याला कशा वाटल्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.